हे बघा, विरोधी पक्षनेतेचा असा आहे की ज्यांची बळसंख्या जास्त आहे त्या गटाला विरोधी पक्षनेता देण्यात यावा असं स्पष्ट म्हणजे ते GR मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। तर आमची जे संख्याबळ आहे आमचा ती 5 + 8 अशा 13चा आहे। तर सर्वात मोठा गट आमचाच आहे धुळे महानगरपालिकेत आणि आमचाच दावा आहे आणि राहणार। परंतु यांना भ्रष्टाचार करायचा आहे तर त्यांना विरोधी पक्षनेता बनवण्यामध्ये ते घाबरत आहे आणि त्यांची पहिली इच्छा होती की जी MIM म्हणजे जी भाजपची आता सध्याची B टीम आहे त्यांना ते देणार होते। आणि आता आपण बघितला B टीम मी कशाला म्हणतो, आता हे 150 कोटी रुपयाचा जे विषय होता त्यात आमची शिवसेना शिंदे गटांनी सुद्धा विरोध केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा विरोध करून वॉकआउट केला, परंतु MIM ने त्यांना समर्थन दिला। तर तुम्ही समजून घ्या की दोस्त कोण आणि विरोधी कोण। म्हणजे काय सांगणार, विरोधी पक्षनेता पदावर आपला दावा कायम असणार आहे का? आणि काल फारुख यांनी देखील दावा या ठिकाणी केलेला आहे। मी आपण पत्रकार मित्रांना आणि जनतेला आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेत्यावर दावा आमचा कायम राहायचं म्हणजे ते आमचा अधिकारच आहे, ते आम्हाला भेटणार आहे। महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे सेकंड लार्जेस्ट पार्टी असती त्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा। संख्याबळाच्या आधारावर त्यांची मी प्रेस ऐकली पण त्यांना ते समजत नाहीये की संख्याबळाच्या आधारावर ते म्हणतात की 8 + 5 13 आणि आमचे 10, तर हे 10ला विरोधी पक्षनेता भेटायला पाहिजे असं कायदा सांगतो। 2012ची संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि ह्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्षनेता देण्यात यावं, ना की कोणत्या आघाडीला। दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले काही गाईडलाईन्स प्रमाणे 6 महिन्यात विरोधी पक्षनेता पद डिक्लेअर व्हायला पाहिजे। 6 महिन्यात जर हे विरोधी पक्षनेता पद डिक्लेअर नाही झालं तर मी औरंगाबाद हायकोर्टात पिटिशन माझं रेडी आहे। आम्ही पिटिशन टाकणार, कोर्टाकडून आदेश घेणार आहे की विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करावी। आणि मला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण भरोसा आहे की हा विरोधी पक्षनेता धुळे शहरातला, धुळे महानगरपालिकेतला हे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनला भेटल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे।